नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण न्यूज अनकटच्या प्राईम टाईममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। ससून समोरील कॅन्सर हॉस्पिटलची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट, पुणे काँग्रेसचा आरोप। जालना आणि बीडमध्ये मुसळधार पाऊस, नद्यांना पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत। देशामधील मारबत मिरवणारे एकमेव शहर म्हणजे नागपूर। रोगराई आलाबला खाशी खोकला घेऊन जाया गे मारबत असं म्हणत निघते मिरवणूक। आणि अमरावतीच्या कारागृहामध्ये बैलपोळ्याचा उत्साह, कैद्यांनी बैलांना सजवून खाऊ घातला गोड नैवेद्य। आता पाहूया सविस्तर वृत्त। रस्ते विकास महामंडळाने ससून हॉस्पिटल समोरील अत्यंत मोक्याची आणि प्रशस्त जागा खासगी बिल्डरच्या घशामध्ये घालण्याचा घाट घातला असल्याचा आरोप करत आज काँग्रेसने पुण्यामध्ये या कारस्थानाचा निषेध व्यक्त करत निदर्शने केली। या जागेचे मूल्य अंदाजे 500 कोटी रुपये असून निधी उभारणीच्या नावाखाली केवळ 70 ते 80 कोटी रुपयांच्या बदल्यामध्ये ही जागा 90 वर्षांसाठी भाडेतत्वावर देण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती समजताच युवक काँग्रेसने रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारलाय। युती सरकार पुणेकरांच्या जीवाशी खेळत असल्याची टीका देखील माजी आमदार मोहन जोशी यांनी माध्यमांसमोर बोलताना केली आहे। पुणे शहरातील कॅन्सर हॉस्पिटलसाठी आरक्षित असलेली महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची जागा जवळपास 3 एकर जागा की ज्याची किंमत आज बाजार भावाप्रमाणे 100 कोटीपेक्षा जास्त आहे। युती सरकारने मुंबईच्या पातळीवरती बेकायदेशीररित्या या 100 कोटीचा भूखंड जो पुणेकरांच्या सर्वसामान्य नागरिकांना कॅन्सर हॉस्पिटलसाठी उपलब्ध होता तो त्यांनी एका खासगी बिल्डरला देण्याचं निविदा काढून बेकायदेशीररित्या जे काम केलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये आज काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे जे इथले प्रमुख अधिकारी आहेत, या युती सरकारला फक्त भ्रष्टाचार पाहिजे। आपण पाहिलं की या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा जो अवमान झाला त्याच्यामध्ये सुद्धा मोठा भ्रष्टाचार झाला होता। आणि आज पुण्यातल्या सर्वसामान्य कॅन्सर रुग्णांसाठी असलेली जागा ही भ्रष्टाचारी मार्गाने एका बिल्डरला जी देण्याचा घात घातलेला आहे। आम्ही पुणेकर कुठल्याही परिस्थितीत ही जागा खासगी बिल्डरच्या घशामध्ये जाऊन देणार नाही। मालवणमध्ये झालेल्या पुतळा दुर्घटनेप्रकरणी महाविकास आघाडीच्या वतीने आज पुण्यामधील कॅम्पच्या कोहिनूर चौकामध्ये सरकारला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। सदर आंदोलन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप, पुणे शहर शिवसेनेचे विभाग प्रमुख संजय मोरे आणि गजानन थरकुटे यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आले। त्या काळामध्ये 1961 साली चांगली नियत असणारे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि चांगली नीतिमत्ता असणारे मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांनी प्रथम गडावर एक पुतळा उभा केला। जो अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तो सिंधुदुर्गपेक्षा सगळ्यात जास्त काशी एका वेगाने त्याचा जो वारा वाहतो तो सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये वाहतो। तो पुतळा छानसा उभा झाला। आज तब्बल 63 वर्ष होऊन सुद्धा त्या पुतळ्याला हात लागलेला नाही, त्या पुतळ्याची एक पीठ सुद्धा पडलेली नाही, वस्तुस्थिती आहे। या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी सिंधुदुर्ग पुतळा दुर्घटनेची सर्वस्वी जबाबदारी राज्य शासनाची असल्याचे सांगत जळगावच्या चोपडामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने आज जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। हे आंदोलन माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराती, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं असून यावेळेला पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज वारणा समूहाच्या कार्यक्रमानिमित्त कोल्हापूर दौऱ्यावरती आले असून कोल्हापूरमध्ये दाखल होताच त्यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचं दर्शन घेतलं। यावेळेला मंदिरामध्ये त्यांनी पूजा करून अंबाबाईच्या आरतीला उपस्थिती दर्शवली। दरम्यान मंदिरामधील कुंकुमाचार्य सोहळ्यातही राष्ट्रपतींच्या हस्ते पार पडलाय। यावेळेला पश्चिम महाराष्ट्र देवस्थानच्या समितीच्या वतीने त्यांचा सत्कार देखील करून अंबाबाईची मूर्ती त्यांना भेट देण्यात आली। तर मंदिर परिसरामध्ये पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता। प्रत्येकाच्या मनामनामध्ये राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय एकतेचे बीज पेरण्याचा उद्देश ठेवून पुणे धनकवडी येथील 11 गणेश मंडळांनी
एकत्रित येत देशातील सर्वात मोठी सार्वजनिक मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतलाय। युनिव्हर्सल ट्रायबल विकास संस्थेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या चित्ररथावरती 11 गणेश मंडळांचे गणपती हे विराजमान करून ही भव्य मिरवणूक काढण्यात येईल। तसेच यावेळेला राज्यामधील आदिवासी परंपरेचे सांस्कृतिक दर्शन घडवण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरून ठेपला असताना आता सर्वत्र महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक गणेश मंडळ असतील हे आता पुढाकार घेतात। एकंदरीत 11 दिवसाच्या गणपतीमध्ये त्यांचे कार्यक्रम नियोजन कशा प्रकारे असणार आहेत, ट्रॅफिक व्यवस्था कशा प्रकारे असणार आहे, जे भाविक दर्शनासाठी येणार आहेत त्यांच्यावरती कशा प्रकारे नियंत्रण असणार आहे, या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत पुण्यातील नामवंत असे गणेश मंडळाचे काही कार्यकारी सदस्य आहेत। काय सांगाल, कशा प्रकारे तुमचं येणारं काय नियोजन असणार आहे, काय पहिली प्रतिक्रिया? आम्ही धनकवडी भागामध्ये गेले 3 वर्ष संयुक्त मिरवणुकीचं आयोजन करत आहोत। या मिरवणुकीमध्ये आम्ही 11 गणेश मंडळं जे आहेत 11 गणेश मंडळांना आम्ही एकत्रित करून पहिल्या दिवशीची मिरवणूक आहे ती आम्ही एकत्रितरित्या करत आहोत। याचा फायदा असा होतो की जो प्रत्येक मंडळावरती पहिल्या दिवशीचा मिरवणुकीचा येणारा खर्च किंवा वाहतुकीला होणारा अडथळा, मिरवणुकीमध्ये जाणारा वेळ जो 3 तासामध्ये आपण उरकू शकत होतो त्यासाठी 8-8, 9-9, 10-10 तासाचा कालावधी साधारण लागत होता, तो आम्ही एकत्रित आल्यामुळे तो 2.5 ते 3 तासामध्ये पूर्ण जातो। त्यानंतर प्रत्येक मंडळाचे 80% बचत जी आहे पैशांची पहिल्या दिवशीच्या मिरवणुकीची ती याच्या माध्यमातून झालेली आहे। त्यानंतर जे वेगवेगळे 11 ट्रॅक्टर लागत होते, 11 वेगवेगळे ट्रॅक्टर लागत होते ते एका ट्रॅक्टरवरती आल्यामुळे 11 ट्रॅक्टरची संख्या कमी झाली। त्याचा फायदा वाहतुकीवरती फार मोठ्या प्रमाणावर झाला आणि न कळत तो प्रशासनावरती किंवा पोलीस प्रशासनांना त्याचा खूप मोठा फायदा झाला आणि त्यासाठी सहकारनगर पोलीस स्टेशन असेल, भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन असेल, हे आम्हाला वेळोवेळी मदत करत असतात। कुठलाही उपक्रम असा सांगितला तर त्यांच्याकडून प्रत्येक वेळेस आम्हाला मदत होत असते। पोलिसांकडून पण खूप चांगल्या प्रकारे मदत होते आणि मेन काय आहे, त्यांनाही उत्सव आहे, त्यांनाही थोडासा वेळ मिळतो याच्यामधून, हा सगळ्यात मोठा त्यांना बेनिफिट होतो आणि आम्हालाही बेनिफिट होत होतो। या वर्षीची एक अनोखी थीम तुम्ही घेऊन आलात की पारंपरिक आदिवासी जे लोक आहेत त्यांचा तुम्ही देखावा सादर करणार आहात, नेमकी ती काय कन्सेप्ट आहे तो त्याच्याबद्दल मी 2 मिनिटं सांगतो। आदिवासीची थीम आहे तर काय, दरवर्षी आपण उत्सव साजरा करतो त्याला एक वेगवेगळी थीम देतो। जसं मगाशी तुम्ही ऐकलं की प्रत्येक वर्षी एक वेगवेगळी थीम होती। यावर्षी आम्ही आदिवासी संस्कृती जतन आणि आदिवासी परंपरा ही पुणे शहराला कळावी, म्हणजे येणाऱ्या पिढ्या नव्या पिढीला कळावी। आणि एक जसं रजत सरांनी मागे सांगितलं की एक ढोल पथकाच्या व्यतिरिक्त साऊंड सिस्टमच्या व्यतिरिक्त अजून एक काहीतरी पर्याय आपण दिला पाहिजे, वाद्य, आणि ते खरंच युनिक आहे। त्याचे काही व्हिडिओज आमच्याकडे आहेत, आम्ही तुम्हाला देऊ ते। नक्कीच बघायला गेलं तर येणाऱ्या काळामध्ये आपले गणेशोत्सव मंडळ असलेले पूर्णपणे सज्ज आहेत। त्यांनी आवाहन केले की येणाऱ्या गणेश मंडळामध्ये येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये तुम्ही नक्की आम्हाला भेट द्या, आपलं ही जी संस्कृती आहे ही पुढे वाढवली पाहिजे असं प्रत्येक गणेश मंडळाचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन वैभवसह मी शुभम, न्यूज अनकट, पुणे। वेळ झाले बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची, कुठे जाऊ नका, पाहत राहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र, या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग।
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे। सततच्या पावसाने जळगावच्या वाघूर नदीला पूर आला असून जामनेर तालुक्यामधील वाकोद परिसरामध्ये 4 गावांना पुराचा फटका बसलाय। त्यामुळे पूरबाधित गावांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली। तसेच मदत कार्याची गती वाढवण्यासंदर्भात सूचना केल्या असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन देखील त्यांनी केलं आहे। जालना जिल्ह्यामध्ये कालपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय। त्यामुळे जिल्ह्यामधील परतूर तालुक्यामधील कसुरा नदीला पूर आला असून शिष्टी येथील पुलावरील पाणी वाहत असल्यामुळे शेगाव आणि पंढरपूर या दिंडी महामार्ग सकाळपासूनच बंद झालाय। त्यामुळे अनेक प्रवाशांची आज गैरसोय झाली असून लवकरात लवकर येथील पूल बांधून देण्याची मागणी देखील आता जोर धरू लागली। बीड जिल्ह्यामध्ये मागील काही तासांमध्ये मुसळधार पाऊस झाला। त्यामुळे घाटनांदूर ते बर्दापूर महामार्गावरील रेणा नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटलाय। इतकंच नाही तर रेणा नदीचं पाणी अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये शिरलं असून शेती पिकाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। बाबासाहेब जाधव राहणार चोतीवाडी तालुका अंबाजोगाई। आज कालपासून आमच्या नदीला इथं या ठिकाणी रेणेला कसल्याही प्रकारचा उतार नाही। जवळजवळ पूल जी बांधलेला आहे शासनानं, त्या पुलावर असणारं 20 फूट पाणी आहे। जवळजवळ म्हणजे पात्र सोडून जवळजवळ नाही म्हणलं तरी 1 किलोमीटरचं अंतर पूर्ण धरलेलं आहे रेणेनं। त्याच्यामुळं लोकांची एवढी अतोनात नुकसान झालेली आहे की नदीकाठची जेवढी हे क्षेत्र आहे, म्हणजे जवळजवळ हजार फूट, इकडं 1000 फूट आणि इकडं 1000 फूट एवढं पाणी समजा परिसरामध्ये पसरलेलं आहे। त्यासाठी सोयाबीन असेल, कोणाची कापूस असेल, ऊस असेल, बऱ्याच जणांची असणारी एवढी नुकसान झालेली या ठिकाणी की आता शासनाने ह्याची दक्षता घेऊन त्याची पंचनामे करून घ्यायची। जालन्याच्या भोकरदन शहरामध्ये तिघांनी गजानन सहाने यांच्या घरासमोर उभी केलेली कार आणि 3 दुचाकी फोडलेत। ही घटना लक्ष्मीनगर नवे भोकरदन परिसरामध्ये घडली। ग्रामीण रुग्णालयाजवळ सहाने आणि 3 आरोपींमध्ये दुपारी किरकोळ वाद झाला होता। या वादातून रात्री 9 वाजता एका कारसह 3 दुचाकी, कोयता आणि काठीने आरोपींनी फोडल्या असून पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक करून त्यांच्याजवळील कोयता आणि लाठ्या जप्त केल्या। दरम्यान आरोपींना रविवारी न्यायालयामध्ये हजर केले असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। जालना जिल्ह्यामधील अंबड पोलीस स्टेशनच्या शांतता कमिटीची बैठक आज उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या अध्यक्षतेमध्ये पार पडली। अंबड येथील मत्स्योदरी माता येथील राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या सभागृहामध्ये पार पडलेल्या बैठकीत आगामी काळामधील सर्व सणांसंदर्भात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। यावेळेला सर्व पक्षाचे प्रवक्ते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। समजून घ्यावा असं मला वाटतं त्या ठिकाणावरती। आणि मिरवणुकीच्या दिवशी आपण सांगितलं की तळीरामांचा जो विषय आहे, तळीराम जिथे मिरवणुकीत आपणच मंडळांनाच माझं या ठिकाणावरती पदाधिकाऱ्यांना, मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना आव्हान आहे की आपण स्वतःहून अशा मिरवणुकीमध्ये दारू पिऊन सामील होणाऱ्यांना त्या ठिकाणावरती सामील होऊ नका आणि तुम्ही त्यांना समजावून सांगून जर ते ऐकत नसतील तर त्याची कल्पना आम्हाला द्या। आम्ही रीतसर त्यांच्यावरती जी कायदेशीर कारवाई करणं गरजेचं आहे ती कायदेशीर कारवाई करतो। आपण त्यावर निश्चिंत राहा। फक्त तुम्ही त्यांना स्वतःहूनच, बऱ्याचदा ठिकाणी मला असं दिसतं की आपल्या तुमच्यापैकी सगळे नाही पण 5-10% लोक जाणीवपूर्वक त्या गोष्टीला खतपाणी घालतात, त्यांना सामील करून घेतात आणि मुख्यत्वे करून भांडणाचं जे कारण आहे ते 100% दारू पिणारे लोक हेच बऱ्याच ठिकाणी 99% वेळा दारू पिऊन सामील होणारे लोकच हे भांडणाचं कारण करतात। ते स्वतःहून कोणावर वाद घालतात, चुकीचं वर्तन करतात, महिलांची छेडछाड करतात आणि त्याच्यातून पुढे जाऊन सगळे प्रश्न निर्माण होतात। माझं मंडळांना त्या ठिकाणावरती आव्हान आहे, मिरवणूक सुरू होण्या अगोदरच आपण अशा लोकांना त्यातून बाजूला करा। तुमचं सांगून ऐकत नसतील तर आम्हाला सांगा, आम्ही स्वतः त्या ठिकाणावरती ती कारवाई त्या ठिकाणावरती करतो। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलच्या वतीने महाराष्ट्रामधील विविध विधानसभा मतदारसंघामधील 55 गावांमध्ये घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले। ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राजापूरकर यांच्या आदेशानुसार ओबीसी प्रमुख वक्ते शिवकुमार देवकाते यांच्या नेतृत्वात आयोजित या घोंगडी बैठकीला माध्यमातून पक्षाचे ध्येय, धोरण आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या 50 वर्षातल्या राजकारणामध्ये महाराष्ट्रासाठी दिलेलं योगदान आणि ओबीसीसाठी केलेल्या कामांसंदर्भात माहिती देण्यात आली। तसेच माजी आमदार चंद्रकांत दानवे यांना उमेदवारीसाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला असून घोंगडी बैठकीचा पहिला टप्पा दरम्यान पूर्ण झालाय।
जालन्यातल्या भोकरदन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ही संपूर्ण माहिती देण्यात आली. वेळ झाले बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा न्यूज अनकट. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. पोळ्याच्या पार्श्वभूमीवरती जगभरामध्ये प्रसिद्ध असलेल्या बडग्या मारबत उत्सव आणि मिरवणूक हा प्रकार केवळ नागपूरमध्ये बघायला मिळतो. मारबत उत्सव म्हणजे नागपूरला लाभलेला ऐतिहासिक वारसा आहे. यामध्ये काळी आणि पिवळी मारबत असे दोन प्रकार असतात. श्रीकृष्णाचा वध करण्यासाठी आलेल्या पूतना मावशीचे रूप म्हणून काळी मारबत, तर लोकांच्या रक्षणासाठी पिवळी मारबताची मिरवणूक काढली जाते. नागपूरमध्ये बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी ही मिरवणूक काढली जात असून आज या काळी मारबत परंपरेला 144 वर्ष पूर्ण होत आहेत. जयवंत बलिरामजी तकीतकर मान्यता ही आहे की पूर्वीच्या काळामध्ये अंधश्रद्धेवर जास्त विश्वास होता आणि अंधश्रद्धेमुळे लोक त्यावेळेस देवीची पूजा करायची, मातामाईची पूजा करायची, तिला हे करायचं. त्या पद्धतीची ही मारबत होती. मारबतीमध्ये आला बाला घेऊन जा मारबत हे स्लोगन आहे तिचं. आणि या स्लोगनाच्या कारणाने लोकांनी त्या मारबतीला लोकांचे दुःख होत होते, बिमाऱ्या होत होते, खासी खोकला. आता चिकनगुनिया मागच्या वेळेस झाला, त्यावेळेस बी मारबतीला करता लोकांनी खूप मन्नत मागली, तर तो रोगराई घेऊन जाणारी आहे. आणि जेही संकट आपल्या जीवनामध्ये असते त्याला ते पोळा झाला का सगळं खतम होऊन जाते, या पद्धतीची लोकांची भावना आहे. भर पावसामध्ये अंबेजोगाई तालुक्यामध्ये शेतकरी बांधवांनी बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. आपल्या शेतामध्ये राबणाऱ्या लाडक्या बैलांना आंघोळ घालून त्यांना सजवून त्यांचं परंपरेनुसार पूजन केलं आणि पुरणपोळीचा नैवेद्य घालून बैलांचा सन्मान केला. अंबेजोगाई तालुक्यामध्ये सजवून धजवून वाजत गाजत शेतकऱ्यांनी बैलांच्या मिरवणुकी देखील काढलेलं पाहायला मिळालं. शेतकऱ्यांसाठी बैलपोळा हा अत्यंत महत्त्वाचा सण आहे. बैलपोळा म्हणजे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण असतो. अमरावती कारागृहामध्ये शेती करण्यात येते आणि याच शेतीमध्ये काम करणाऱ्या कैद्यांनी पोळा सण साजरा केला. कारागृहाच्या शेती कृषी अधिकारी प्रतिभा वेळुळकर यांच्या हस्ते बैलांचं पूजन करण्यात आलं असून कैद्यांनी वाजत गाजत बैलपोळा साजरा केला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी अमरावती मध्यवर्ती कारागृहामध्ये बैलपोळा साजरा करण्यात येत आहे. त्याकरता त्यांच्यासाठी नवीन वस्त्र, सगळे ते झुले वगैरे, तुरे, हे सगळं घुंगरू, सगळं साहित्य नव्याने विकत आणतो दरवर्षी. आणि त्यांच्या सजावटीसाठी बंद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह निर्माण झालेला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा करत आहे. यावर्षी चिंतामणी मॅडमनी प्रत्येक बंद्यांसाठी आणि बैलांसाठी तर पुरणपोळीचा नैवेद्य राहतोच. बंद्यांसाठी सुद्धा यावर्षी पुरणपोळीचा नैवेद्य बनवण्यात आणि त्यांना देण्यात आलेला आहे. आणि गोड पदार्थ पण वेगळ्याने तयार करून देण्यात आलेला आहे. सकाळपासून म्हणजे आज पोळा सण असल्याच्याने आमचे सगळे बंदी बांधव शेतावर सगळे काम करत होते. आणि काम झाल्यानंतर मग बैलजोडींची जी सजावट होती, धुण्यापासून सगळं साज चढवण्यापासून सगळे एकत्रित आम्ही बंदी बांधव आलो. आणि कृषी मॅडम पण होत्या आणि
त्यांनी मग सगळ्यांनी आम्ही सण साजरा केला पोळ्याचा आणि दरवर्षी तसा साजरा उत्सव व्हावं अशी आमची इच्छा आहे. तुम्ही किती वर्षापासून इथं कैदी आहात? मला झाले 7 वर्षे. 7 वर्षापासून कंटिन्यू तुम्ही पोळा साजरा करता? हा बिलकुल बिलकुल. भंडाऱ्यामध्ये येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे आणि परिसर स्वच्छ ठेवावा यासाठी रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. यावेळेला मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो अशा घोषणा देत महिला समाज विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदार जागृती करण्यासाठी रॅली काढली. या रॅलीला महिला समाज संस्थेच्या उपाध्यक्ष वर्षा कोलते आणि प्राचार्या वैशाली भारसकर यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. मी वैशाली भारसकर, मुख्याध्यापिका श्रीमती सावित्रीदेवी श्रीनारायण सारडा, महिला समाज माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय भंडारा. काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या निवडणुकांचा प्रचारासाठी स्वीप अंतर्गत काही कार्यक्रम शाळेने घ्यायचे आहेत. त्या अंतर्गतच आमच्या शाळेने एक भव्य असा कार्यक्रम गांधी चौकामध्ये आयोजित करण्याचे ठरवले आणि त्या अनुषंगाने महिला समाज प्राथमिक शाळेत ते गांधी चौक अशी एक मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. त्यानंतर गांधी चौकात विद्यार्थी एकत्र झाले आणि तिथे विद्यार्थ्यांनी फ्लॅशमॉब सादर केला. मतदार जनजागृती हा त्या फ्लॅशमॉबचा उद्देश होता. त्यानंतर सध्या मुख्यमंत्री माझी शाळा या अंतर्गतही काही कार्यक्रम शाळेला राबवायचे आहेत आणि याच्यात नवभारत साक्षरता आणि स्वच्छता मॉनिटरचा प्रमोशन सुद्धा आपल्याला करायचं आहे. म्हणून एक छोटीशी नाटिका आम्ही स्वच्छतेवर सादर केली आणि रॅलीमध्ये साक्षरतेबद्दलही मुलांनी घोषणा दिल्या. एकूणच हा कार्यक्रम शासनाच्या ध्येय धोरणानुसार अंमलबजावणी करण्यासाठी म्हणून करण्यात आला. सगळ्या विद्यार्थ्यांनी फार आनंद घेतला कार्यक्रमाचा. सोबतच भंडारा नगरवासियांनी सुद्धा कार्यक्रमाचा आनंद घेतला आणि कार्यक्रम सगळ्या शिक्षकांच्या, ज्युनियर कॉलेज शिक्षक आणि हायस्कूलच्या शिक्षकांच्या सहाय्याने चांगला पार पडला. निसर्गरम्य वातावरणामध्ये नटलेल्या सातपुडा पर्वतात अनेक पशु पक्षी हिंस्र प्राणी आढळतात. या ठिकाणी दऱ्याखोऱ्यांमधून वाहणारं झुळून पाणी आणि बरंच काही पर्यटकांना आकर्षित करतं. सध्या सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे पर्वतामध्ये बांधण्यात आलेले कोल्हापुरी बंधारे, सिमेंट बंधारे 100% पाण्याने भरले असून हे ओसंडून वाहत असल्याचं नयनरम्य दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. वेळ झाल्या बातमीसह बातमीपत्रात इथेच थांबायची. पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात. धन्यवाद.